सध्या सोशल मीडियावर लॉकडाऊन लागणार असल्याचा अफवा जोरात पसरत आहे, ज्यामुळे जनतेत चिंता आणि गोंधळ वाढला आहे. याच काळात इंधन पुरवठ्यावर देखील परिणाम झाल्यानं काही पेट्रोल पंपावर नो स्टॉक असे बोर्ड लागले आहेत. या परिस्थितीत लॉकडाऊन होणार की नाही याबद्दल लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यावर केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू आणि निर्मला सीतारामन यांनी सरकारचं स्पष्टीकरण दिले आहे. केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी सांगितले की राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार नेहमीच जनतेच्या सोबत असून ते जनतेच्या हिताचा निर्णय घेत आहे. त्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या निर्णयाची प्रशंसा केली आहे, ज्यामुळे लोकांना दिलासा मिळाला आहे. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी देखील स्पष्ट केलं की देशात कोणताही लॉकडाऊन लावला जाणार नाही. कोविड महामारीच्या वेळी जो लॉकडाऊन लागू केला होता तोच लॉकडाऊन परत येणार असा काही विचार आहे, असा दावा विरोधक करत आहेत. पण सीतारामन यांनी ही अफवा असल्याचं सांगितलं. इंधनाच्या पुरवठ्याबाबत देखील चिंता करण्याची आवश्यकता नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं की पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय हा महत्त्वाचा आणि योग्य निर्णय आहे. त्यांनी नागरिकांना सांगितलं की काळाबाजार आणि साठेबाजी विरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल. तसंच इंधन आणि गॅसची स्थिती सरकारच्या पूर्ण नियंत्रणात आहे. सरकारने जनतेला आश्वासन दिलं आहे की यांच्याशी संबंधित सर्व अफवावर विश्वास ठेवू नये आणि भविष्यातील कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी सरकार योग्य पद्धतीने तयार आहे.